Hello friends, welcome back. In previous lectures, we had considered the abundance and origin and abundance of elements in the solar system and Earth. Uh, Actually, cosmic abundance of cosmic origin and abundance of elements. So today we will go for the next point of our geochemistry, that is atomic structure and properties of elements in the periodic table, with special properties of transition and rare earth elements. So what is atomic structure, and we need to know all the properties of elements in the periodic table, because geochemistry is very much dependent upon all those elements. So we had already considered the origin and abundance of those elements. Today we will go for the properties in brief of all those elements. Actually, the term geochemistry, which was first used by Swiss chemist, Switzerland chemist from Switzerland, Schonbein, in 1838, and later V.M. Goldschmidt, actually who is considered to be founder of modern geochemistry. जिओकेमिस्ट्रीचा चे फादर असं त्यांना कन्सिडर केलं जातं गोल्डस्मिथना. तर त्यांनी कॅरेक्टराईज केलं इन 1933 विथ द मीन्स डेफिनेशन ऑफ ॲक्च्युअल जिओकेमिस्ट्री काय असावं जिओकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी जे कॅरेक्टराईज केलं ते आय विल रीड अँड देन एक्सप्लेन. The major task of geochemistry is to investigate the composition of the earth as a whole and of its various components, and to uncover the laws that control the distribution of the various elements. What does it mean? The major task of the geochemistry मध्ये काय असायला पाहिजे तर टू इन्व्हेस्टिगेट द कंपोजिशन ऑफ द अर्थ ॲज अ होल अँड इट्स व्हेरियस कंपोनंट्स. म्हणजे अर्थचं कंपोजिशन काय आहे ते आपण कन्सिडर करायला पाहिजे. दॅट वी हॅड कन्सिडर्ड ॲज अ होल, नॉट ॲज अ होल, पण एक ज्याला आपण ब्रॉड लेवलवरती असं म्हणू शकतो तसं आपण कंपोजिशन ऑफ अर्थ, क्रिस्टल कंपोजिशन अँड अर्थ ॲज अ होल आपण कन्सिडर केले. त्याचे कंपोनंट्स काय काय आहेत ते आपण कन्सिडर केलेत. अँड टू अनकवर द लॉज दॅट कंट्रोल द डिस्ट्रीब्युशन ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स. आणि व्हॉट वी हॅव टू अनकवर दॅट द लॉज दॅट कंट्रोल द डिस्ट्रीब्युशन ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स. म्हणजे हे सगळे एलिमेंट्स अर्थमध्ये जसं डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तर त्यांचे काय लॉज पर्टिक्युलरली आहेत का, आणि कुठल्या नियमामध्ये कुठल्या पर्टिक्युलर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये ते डिस्ट्रीब्यूट झालेत किंवा कोणत्या कारणांमुळे ते डिस्ट्रीब्यूट झालेत थ्रू आउट द अर्थ. दॅट वी हॅव टू सी इन दिस जिओकेमिस्ट्री, in this paper. To solve these problems, the geochemist needs a comprehensive collection of analytical data of terrestrial material. म्हणजे टोटल आपले जी अर्थ आहे त्या अर्थचं टोटल अर्थ आणि बाकी सगळे जे प्लॅनेट्स आहेत त्यांचं पण सगळं जे मटेरियल आहे त्या मटेरियलचा डाटा, ॲनालिटिकल डाटा आपल्याला कलेक्ट करणं आवश्यक आहे हे सगळं माहिती होण्यासाठी. आणि तो डाटा कसला असणार आहे? रॉक्स, वॉटर्स अँड ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरिक डाटा म्हणजे पाण्याचे जे प्रकार आहेत ते पाण्याच्या प्रकारांचा सगळा डाटा, पुन्हा रॉक्सचा सगळा डाटा. तर हे सगळं आपल्याला आणि त्यासोबतच वी नीड टू नो द ॲनालिसिस, वी नीड टू डू द ॲनालिसिस ऑफ मेटेराइट्स, ॲस्ट्रोफिजिकल डाटा आणि कंपोजिशन ऑफ अदर कॉस्मिक बॉडीज अँड जिओफिजिकल डाटा अबाउट द नेचर ऑफ द अर्थ इनसाइड. म्हणजे अर्थच्या इनसाइडचा टोटल अर्थचा आपल्याला जर डाटा हवा असेल, इफ वी नीड टू नो द कंपोजिशन ऑफ होल अर्थ, we need to know the cosmic bodies data also, the composition of other cosmic bodies also. त्यांचा सुद्धा जिओफिजिकल डाटा किंवा कॉस्मिक कंपोजिशनल डाटा आपल्याला आवश्यक आहे. जसं मेटेओराइट्सचा डाटा, म्हणजे कारण बऱ्याच वेळेला वी हॅड कन्सिडर्ड दॅट मेटेओराइट्स हॅड due to means composition of that meteorites, particularly what we call chondrites. तर ते कॉन्ड्रेटिक कंपोजिशन आपल्या अर्थचं आहे असं आपण कन्सिडर करतो. तर कॉन्ड्राइट्स, अकॉन्ड्राइट्स हे सगळं मटेरियल जे आहे तर त्याचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे टू नो द होल elemental distribution
थ्रू आउट द अर्थ. म्हणजे हे सगळे एलिमेंट्स कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेत आणि कसे तयार झालेत ते माहिती होण्यासाठी आपल्याला अर्थचा हे सगळा डाटा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आफ्टर दॅट हे सगळं डाटा माहिती होण्यासाठी फर्स्ट वी नीड टू नो व्हॉट आर दोज एलिमेंट्स. कुठले कुठले एलिमेंट्स आहेत ते आपल्याला अगोदर माहिती असायला पाहिजे. आणि ते एलिमेंट्स माहिती होण्यासाठी वी नीड टू नो द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स, होल द पिरियडिक टेबल. तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे अरेंजमेंट झालेली आहे आणि कोणते कोणते एलिमेंट्स आहेत आणि किती एलिमेंट्स आहेत दॅट वी नीड टू नो. आता याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ दिसतंय 1 ते 110 पर्यंतचे. आता त्यांचे नंबर जे आहेत त्याला वी कॉल इट ॲज व्हॉट वी कॉल ॲटॉमिक नंबर्स ऑल्सो. आपण त्याला ॲटॉमिक नंबर असं म्हटलेलं आहे. तर जसं 1 नंबर आहे हायड्रोजन, 2 नंबर हेलियम, 3 लिथियम, बेरियम, मग हे असं 5 बोरॉन, 6 कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. लाईकवाईज इट हॅज गॉन टू एंड हिअर. हे 110ला इथं एंड झाले. सम ऑफ नेम्स आर मिसिंग हिअर. म्हणजे काही शोध लागला एलिमेंट्सचा पण स्टील दे हॅव नॉट बीन नेम्ड. अजून नेम झालेले नाहीत असे पण काही एलिमेंट्स आहेत, किंवा नंतर झाले किंवा ते आपल्यापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत. तर ॲज वी कम टू नो वी विल डेफिनेटली डिस्कस इट. पण ऑलमोस्ट जवळपास 110 एलिमेंट्स आपण कन्सिडर करतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट इथं खाली दिलेला आहे. यू कॅन सी हायड्रोजन इज इन गॅसियस स्टेट, देन लिथियम is solid in solid state, bromine is in liquid state, and technetium is in synthetic stage. तर हे सेपरेट ह्या 4 एलिमेंट्ससाठी हे दिलेलं आहे, म्हणजे त्यांचं कुठल्या स्टेटमध्ये आहेत ते. बाकीचे मग इथं या ठिकाणी कलर वाईज यू कॅन सी हिअर हायड्रोजनचा वरती जो एक इथं ग्रीन आहे आणि इकडचा हा पॅच या बाजूला इकडं दिलेला आहे. 5, 6, 7, 8, 14, 15, 16, 33, 34 आणि 52 हे सगळे नॉन मेटल्स वी कन्सिडर. देन येलो कलरमध्ये जे खाली डार्क कुठला येलो म्हणतो आपण, आय ॲक्च्युली डोंट नो विच येलो वी कॉल इट, कारण येलोमध्ये पण इथं 2 टाईप आहेत. लाईट येलो आहे, हा थोडासा डार्क येलो आपण म्हणूया. तर अल्कली मेटल्स हे 3, 11, 19, 37, 55 आणि 87 जे ॲटॉमिक नंबर असलेले आहेत ते अल्कली मेटल्स वी कॅन सी हिअर. देन नेक्स्ट ब्ल्यू कलरमध्ये जे दाखवले ते ट्रान्झिशन मेटल्स. ट्रान्झिशन मेटल्समध्ये हे 21 to 30, देन 39 to 48, देन 57 to 80 अँड 89 to 110. हे सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स मेटल्स कन्सिडर केलेले आहेत. देन लाईट ब्ल्यूमध्ये जे दाखवले ते अल्कली अर्थ मेटल्स. हिअर 4, 12, 20, 38, 56 अँड 88 आय थिंक. तर हे सगळे ॲटॉमिक नंबर असणारे अल्कली अर्थ मेटल्स दाखवलेले आहेत. आणि त्यानंतर रेअर अर्थ मेटल्स दे 58 टू दॅट वी कॅन गो अप टू 103. हे सिरियम, प्रिसोडिनियम, निओडिनियम, समेरियम, वॉट एव्हर इट इज. इकडं ल्युटेशियम, म्हणजे लॅन्थनाईड सिरीज आणि ॲक्टिनाईड सिरीज जी पूर्ण दिलेली आहे ती लॅन्थनाईड आणि ॲक्टिनाईड सिरीज जी आहे दॅट आर रेअर अर्थ मेटल्स. देन नेक्स्ट हा कुठला कलर आहे, वॉट एव्हर इट इज. अदर मेटल्समध्ये इथं ॲल्युमिनियम म्हणजे 13, 31, 32, 49, 50, 51, देन 81 to 84 हे अदर मेटल्स दाखवलेले आहेत. आणि लाईट येलो कलरमध्ये इकडं FCl म्हणजे 9, 17, 35, 53 आणि 85 हे जे आहेत दॅट आर हॅलोजन्स. अँड दिस या बाजूला इकडं जे दाखवलेले आहेत 2, 10, 18, 36, 54 अँड 86 ऑल दोज आर इनर्ट गॅसेस किंवा इनर्ट एलिमेंट्स त्याला आपण कन्सिडर करतो. तर हे ओव्हरऑल पिरियॉडिक टेबल आपण कन्सिडर करतो. त्याच्या सिरीज पण आहेत त्यांच्या, हे 1A, 2A,
3b. You might have learned it in your school chemistry also, then up to 12th. त्यानंतर सुद्धा फर्स्ट इयर BSc ला असताना सुद्धा तुम्ही शिकला असणार. तर हे आय नीड नॉट टू गो इन दॅट डिटेल, सो आय विल एक्सक्ल्यूड इट आणि पुढं जाईल. त्यानंतर द पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स जे आहेत ते कशा प्रकारे त्यांचं सिम्बॉल म्हणजे ॲटॉमिक नंबर कुठं लिहिला जातो आहे, ॲटॉमिक मास किंवा सिम्बॉल हे कसं लिहिलं जातं आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात कन्सिडर केलं या ठिकाणी या डायग्राममध्ये पुढच्या फिगरमध्ये. तर हिअर यू कॅन सी केआर क्रिप्टॉन हॅज बीन शोन आणि त्याच्या डाव्या बाजूला वरती 36 नंबर जो लिहिलेला आहे दॅट इज इट्स ॲटॉमिक नंबर. दॅट ॲटॉमिक नंबर इज इट्स नंबर इन द पिरियडिक टेबल. क्रिप्टॉन यू कॅन सी हिअर 36 इज हिअर KR 36 म्हणजे 1 2 3 4 असा 36 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर क्रिप्टॉनचा तो 36 आहे. त्यानंतर त्याचा ॲटॉमिक मास किंवा वी कॉल इट ॲज ॲटॉमिक वेट ऑल्सो. ॲटॉमिक वेटसुद्धा त्याला आपण म्हणतो. दॅट ॲटॉमिक मास हाऊ इट इज considered. Here it has been given the atoms of an element can differ in mass from each other because they have differing numbers of neutrons. Those with more neutrons will weigh more and be more massive. The atomic mass, often referred to as atomic weight of an element, is calculated by adding together the number of protons and the number of neutrons. त्या एलिमेंटमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्सचा जो नंबर आहे त्यांचं कॅल्क्युलेट करून एकत्र करून टोटल कन्सिडर करून दॅट इज कन्सिडर्ड टू बी ॲटॉमिक मास और ॲटॉमिक वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. तर हायड्रोजनचं आपण जर इथं बघितलं खाली तुम्हाला इथं दिसेल हायड्रोजनमध्ये ड्यूटेरियम ट्रिटियम हे जे दाखवलेत प्रोटॉन्स आणि त्याचे न्यूट्रॉन्स. तर अकॉर्डिंगली यू कॅन कन्सिडर इट्स ॲटॉमिक मास तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नंबरवरनं. तर इथं यू कॅन सी स्टेबल आयसोटोप्स त्याचे आयसोटोप्स कशाला म्हटलं आहे तर आयसोटोप्स एका एलिमेंटचे एकापेक्षा जास्त आयसोटोप्स असू शकतात. तर त्या कशाला म्हटलं आहे दे हॅव डिफरिंग नंबर्स ऑफ न्यूट्रॉन्स जसे वेगवेगळे असतील तेवढे त्यांचे आयसोटोप्स असू शकतील. तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्सवरनं दे हॅव कन्सिडर्ड द आयसोटोप्समध्ये मग H1 H2 H3 किंवा